श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणीत कार्य गुढीपाडव्याचे तोडगे. संरक्षण तोडगा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरा यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे पंचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. धनप्राप्ती, व्यापार प्रगती. तोडगा. वर्षाच्या 3.5 मुहूर्तावर कुठल्याही शुभ दिवशी पोटलीची दीप, सुगंधी उदबत्ती, पंचोपचार पूजा करावी. समोर एक शिवमहिमाचा पाठ करून एक सफेद फूल पोटलीस व एक फूल पिंडीस वाहावे. नंतर पोटली, पिशवी तिजोरीत, कपाटात, धनभंडारात, दुकानाच्या गल्ल्यात ठेवावी. अकस्मात धनप्राप्ती व व्यापारात प्रगती होते. धनधान्य समृद्धीकारक तोडगा. त्या पोटलीची पंचोपचार पूजा करावी. ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप श्री स्वामी समर्थ 11 माळा जप करून तिला गुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी.